आर्मीच्या जनरलने मंगळ ग्रहाच्या रहिवाशांसाठी एक शांतीचं चिन्ह बनवलं आणि मार्सवाल्यांनी पण बघून सेम टू सेम कॉपी केलं। जसं वाटलं की दोन्ही पार्ट्यांमध्ये शांती करार झाला आहे, तिथे उभी असलेली गर्दी जोशात आली आणि लगेच शांतीचं प्रतीक एक पांढरं कबूतर उडवलं। माणसांची ही हरकत बघून मार्सवाले कन्फ्यूज झाले। एक अनोळखी जीव आपल्या दिशेने येताना बघून त्यांना वाटलं हा माणसांचा हल्ला करण्याचा कोणता तरी मार्ग आहे। मग काय, त्यांनी आपल्या कमरेतून हत्यार काढलं आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच कबुतराचं रोस्ट बनवून टाकलं। जनरलला जशी गडबड जाणवली, तो काहीतरी समजावणारच होता की पुढच्याच क्षणी मार्सवाल्याने त्याला निशाणा बनवलं आणि एका झटक्यात त्याचा सांगाडा बनवून टाकला। यानंतर तर सगळ्या मार्सवाल्यांनी आपली हत्यारं उचलली आणि तिथे असलेल्या लोकांवर अंधाधुंद गोळ्या झाडायला सुरुवात केली। बघता बघता पूर्ण मैदान माणसांच्या हत्याकांडाचं ठिकाण बनलं। शुद्धीवर येताच आर्मीने पण पलटवार केला, पण त्यांच्या तोफांचे गोळे एलियन्सच्या स्पेसशिपचं काहीही वाकडं करू शकत नव्हते। उलट मार्सवाल्यांचा प्रत्येक शॉट टँकच्या चिंधड्या उडवत होता। मार्सवाल्यांच्या या हल्ल्यात माणसं वाईट मारली जात होती। त्यांची ही क्रूरता बघून एका सैनिकाचं रक्त खवळलं। त्याने हेल्मेट घातलं, रायफल उचलली आणि थेट मार्सवाल्यांच्या लीडरकडे धावला। पण पुढच्याच क्षणी घाबरून त्याने जवळ पडलेला आपल्या देशाचा झेंडा उचलला आणि सरेंडर करायचा प्रयत्न केला। पण त्या निर्दयी लोकांनी त्याला पण एका गोळीत सांगाडा बनवून टाकलं। एवढं सगळं होऊनही अमेरिकेच्या प्रेसिडेंटला अजूनही वाटत होतं की हा सगळा एक गैरसमज आहे आणि त्यांनी मार्सवाल्यांना शांतीने एकत्र राहण्याचा आणखी एक मेसेज पाठवला। पण मेसेज मिळताच मार्सवाल्यांचा लीडर एका विचित्र आणि भीतीदायक हसण्याने हसला। यानंतर दोन्ही पक्षांमध्ये दुसऱ्यांदा बोलणी सुरू झाली। पण जेव्हा सगळे लोक विचार करत होते की मार्सवाले शांतीसाठी आले आहेत, तेव्हाच स्टेजवर उभ्या त्या एलियनने पुन्हा आपलं हत्यार बाहेर काढलं। आता कुठे प्रेसिडेंटची ट्यूबलाईट पेटली की मार्सवाले तर पृथ्वीवर कब्जा करायला आले आहेत। त्यांनी लगेच न्यूक्लिअर मिसाईल डागण्याचा ऑर्डर दिला, जेणेकरून एकाच वेळी त्यांचं काम तमाम करता येईल। पण न्यूक्लिअर मिसाईलला आपल्या दिशेने येताना बघूनही मार्सवाले अजिबात घाबरले नाही। उलट त्यांनी एक विचित्र स्पीकर काढला, ज्यात कदाचित एनर्जी शील्ड सारखं काहीतरी होतं। एका जोरदार धमाक्यासोबत मार्सवाल्यांची पूर्ण स्पेसशिप वाईट हल्ली। माणसांना वाटलं की काम झालं, पण तेव्हाच त्यांना एक भयानक दृश्य दिसलं। न्यूक्लिअर बॉम्बच्या धमाक्याची सगळीच्या सगळी जबरदस्त एनर्जी मार्सवाल्यांच्या त्या स्पीकरनी शोषून घेतली होती। हे बघून प्रेसिडेंट तर हक्काबक्का झाला। पृथ्वीला लवकरात लवकर आपल्या ताब्यात घेण्यासाठी एका मार्सवाल्याने एका सुंदर मानवी बाईचं रूप घेतलं आणि प्रेसिडेंटला संपवण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये घुसण्याचा प्लॅन बनवला। आता तो विचारच करत होता की व्हाईट हाऊसमध्ये कसं घुसायचं। तेव्हाच तिथून जाणाऱ्या एका ट्रान्सलेटरची नजर तिच्या सौंदर्यावर पडली आणि तो तिच्यावर लट्टू झाला। ट्रान्सलेटरच्या मदतीने बाईच्या वेशात तो मार्सवाला व्हाईट हाऊसमध्ये घुसण्यात यशस्वी झाला। मग जसा ट्रान्सलेटर फोनवर बोलायला लागला, मार्सवाल्याने एकाच ठोशात त्याचं काम तमाम केलं। यानंतर तो प्रेसिडेंटच्या बेडरूममध्ये पोहोचला। समोर प्रेसिडेंट आणि त्याची बायकोच आहेत याची खात्री केली, आपला मानवी मुखवटा उतरवला आणि प्रेसिडेंटला मारायला हत्यार काढलं। पण तेव्हाच जवळ बसलेल्या कुत्र्याला काहीतरी गडबड जाणवली आणि याचमुळे प्रेसिडेंट आणि त्यांच्या पत्नीचा जीव थोडक्यात वाचला आणि तो मार्सवाला पण लगेच पोहोचलेल्या बॉडीगार्ड्सच्या हातून मारला गेला। आपला एजंट मारला जाणं आणि प्रेसिडेंट वाचणं बघून मार्सवाल्यांचा लीडर रागानं वेडा झाला। त्याने आपल्या सगळ्या लढवयांना हुकूम दिला की माणसांना सरळ मार्गाने संपवून टाका। यानंतर हजारो उडत्या तबकड्या लाईटच्या स्पीडने पृथ्वीकडे निघाल्या आणि मानवी शहरांमध्ये भयानक विनाश घडवायला सुरुवात केली। त्यांनी मोठी मोठी प्रसिद्ध ठिकाणं तोडली आणि सेल्फी घ्यायला पण विसरले नाही। ईस्टर आयलंडच्या मूर्तींसोबत बॉलिंग खेळली आणि तर काय, माउंट रशमोरवर प्रेसिडेंट्सच्या चेहऱ्यांऐवजी स्वतःचे चेहरे लावले। आपल्या धोकादायक हत्यारांच्या जोरावर मार्सवाले लवकरच प्रेसिडेंटच्या सिक्रेट बंकरमध्ये पण घुसले। समोर 3 खुंखार मार्सवाल्यांना बघून जवळ उभ्या एका जनरलने लगेच आपली दोन्ही पिस्तूलं काढली आणि फायरिंग सुरू केली। पण गोळ्या त्यांच्या शरीराला लागून परत उडत होत्या। मग मार्सवाल्यांनी दुसरं हत्यार काढलं आणि त्या 6 फुटी जनरलला मुंगी एवढं लहान बनवलं आणि मग एका पायाने चिरडून त्याला मारून टाकलं। हे बघून प्रेसिडेंटची तर भीतीने हालत खराब झाली, पण तो अजूनही त्यांच्याशी शांतीची बोलणी करू इच्छित होता। पण पुढच्याच क्षणी प्रेसिडेंटला मारण्यात आलं। दुसरीकडे मार्सवाले एका ओल्ड ॲज होममध्ये घुसले होते। तिथे एक आजीबाई आपल्याच संगीताच्या दुनियेत मग्न होती। तिला माहीतच नव्हतं की मार्सवाल्यांनी एक मोठी लेझर गन तिच्यावर रोखली आहे। जसे ते हल्ला करणार होते, त्या आजीचा नातू तिथे पोहोचला। जोरदार गडबड ऐकून त्याने मागे वळून पाहिलं आणि चुकून स्पीकरमध्ये लावलेल्या हेडफोनचा जॅक खेचला। गाण्याचा आवाज लगेच पूर्ण खोलीत घुमला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गाणं ऐकताच मार्सवाले तडफडू लागले आणि त्यांची डोकी फुटू लागली। पुढच्याच क्षणी त्या मुलाला समजलं की हेच म्युझिक या एलियन्सना संपवण्याचं सर्वात मोठं हत्यार आहे। मग काय, तो मुलगा आपल्या आजीला घेऊन गाडीत बसला आणि सर्वात मोठ्या आवाजाच्या स्पीकर्सवर तेच गाणं वाजवायला सुरुवात केली। ते जिथून जिथून जायचे, मार्सवाले गाणं ऐकून डोकं धरून तिथेच खल्लास व्हायचे। या गाण्याचा प्रभाव आणखी वाढवण्यासाठी तो मुलगा थेट एका रेडिओ स्टेशनवर पोहोचला आणि पूर्ण शहराच्या कानाकोपऱ्यात ते गाणं ब्रॉडकास्ट केलं।
हे सिक्रेट हत्यार मिळताच जगभरातले लोक कामाला लागले. गाण्याच्या मदतीने मार्सवाले खूप लवकर पूर्णपणे संपवण्यात आले. अखेर माणसांनी विनाशाचं आणखी एक संकट टाळलं आणि पुन्हा आनंदाने जगू लागले. आणि याचसोबत ही मजेदार फिल्म इथेच संपते. अशाच आणखी जबरदस्त रिकॅपसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.